Good.
पहिलं मेरूचे
थोडक्यात मला अरे पहिला मेरुचे शिखरी पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लागून खेचरी प्राणायामे बैसला तेने सांडिली माया तेजी कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी अनु हात धुनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलतच ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया तेने सांडिली माया विठ्ठला विठ्ठला
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते किवंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे आनंदी निवासी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा चौकाळ्याचा अभंग. माऊलीच्या अभंग म्हणजे फार अवघड, पण आम्ही म्हातारा माणूस आहे, स्वतःच कशाला जायचं विठ्ठल थोडासा परिहास द्यायचा म्हणजे असा. आजी फिकले माझे कोडी बहुता जन्माचे साकळे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आज आम्हाला असं वाटायला लागले आपण पंढरपुरात एक खड्यात आणि मला वाटतं या नगरीचं नाव आहे पंढरीचं नाही का, संत नगर. पण आता स्मरणीय ब्रह्मीभूत गुरुवरी मदन महाराज आम्ही चातुर्मासाला असायचो तर रंगनाथ बगावडे आणि आम्ही डोंगरगडचे रंगनाथ. हे महाराज आहेत हे आम्ही ओळखले, पण ताकद नाही ना एवढ्या मोठ्या महात्म्यांना आपल्याकडे न्यावा कसं. नाविलाज योगायोग आमच्या वासनेला फळ आलं. तुकाराम महाराजाची मूर्ती बसवायची म्हणून महाराजाला आम्ही इकडे आणलं. आपल्या परिसरामध्ये जो परमार्थ झालाय आज उभा तो केवळ मदन महाराजामुळे. त्याच्या पुढचं जरासं एवढेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावर. पूजनीय आमचे बहिरवाळ महाराज त्यांनी हे रोप तर लावलं, आम्ही लावलं आणि याचा विस्तार एवढा गगनापर्यंत नेलाय महाराज. उदंड आयुष्य लाभवताना माऊली ज्ञानेश्वर महाराज दत्त स्वरूपाचं वर्णन करतात. दत्त कोण, कसे आणि कुठे जन्माला आले, का आले. पर्वताचं नाव सांगता येईल महाराज? गिरनार पर्वतावर आत्री ऋषीचा आश्रम आणि त्या आश्रमामध्ये आत्री ऋषी आणि सत्यानुसार राहत होते. तपश्चर्याला सीमा नाही. एके दिवशी शंकराची पार्वती, विष्णूची लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाची सावित्री ह्या तिघी जणी आपल्या एकमेकी जवळ गप्पा मारीत बसल्या. शिराळ गप्पा. गप्पा दोन प्रकारच्या आहेत, एक कणाळ गप्पा आणि एक शिराळ गप्पा. गप्पा मारीत बसल्या. त्यांना असा अभिमान आला महाराज की जगामध्ये आपल्यासारखं कोणीच नाही. हे त्यांच्या मनात यायला नारद महर्षी तिथं जायला. त्यांच्या मनातलं नारद महर्षीने जाणलं आणि हळूच गाला खासली. पार्वतीने विचारलं, नारदा आपण हसले, मोठे माणसं उगीच हसत नसते, काही विशेष हे असेल तरच हसायचं. काही नाही म्हणले. नाही पण सांगाच म्हणले. आई साहेब खरं सांगू तुम्हाला राग तर नाही म्हणले. नाही आहे का मला सांगा म्हणले. तुम्हाला जो अभिमान आलेला आहे आपल्यापेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नाही, तर एक माऊली तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तिचं नाव आहे अनुसार.
आणि ते कुठे राहते? गिरनार पर्वतावर आत्रेय आश्रमामध्ये. या तिघी जणीला हा शब्द खपला नाही महाराज. दुसऱ्याचं खपून घ्यायला फार मोठं अंतकरण लागत. संध्याकाळी ह्या तिघी जणी बसल्या आणि आपल्या आपल्या महाराजाला म्हणू लागल्या, मालकाला, अहो ऐकलं का? पहिले शब्द आहेत बरं का, अहो ऐकलं का मी काय म्हणते तुम्हाला? पहिले याच्यावर भाषा कळत होती. आता सुशिक्षित फॅमिली झाली, ओपन नाव झाले. आता नवरा बायको नवऱ्याला नावावरच हाका मारते. अरे प्रभाकर उठ ना रे, 7 वाजले, पाणी सुटले, डबा करतो का पाणी भरतो? मला दोन्ही करतो, नाही तर काय उपाशी मरतो का? सांगितलं. आमचं एक म्हणणं आहे. म्हणले काय? म्हणले त्या गिरनार पर्वतावर एका अनुसया मनुष्याने सती तिच्या तपाचा भंग करायचा. नको पा नाही म्हणल्या, ऐकावं लागेल. बालहाट, श्रीहाट वगैरे वगैरे हे तिघजण मिळून गेले. त्यांनी ठरवलं तपाचा भंग करायचा. कसा करायचा? तिघा जणांनी संन्यासाचा वेळ घेतला आणि दारामध्ये जाऊन तिने भिक्षा मागितली. ओम भगवती भिक्षानंदी. ग्रत आश्रमामध्ये अतिथी जर विनमुख गेला तर पाप घेऊन जात असतो. म्हणून ग्रत आश्रमामध्ये दानाची सवय असावं महाराज. पहिले जुने माणसं सहज दान करीत होते. दारात कुत्रा आलं त्याला तुकडा टाकायचा, गाईला घास चारायचा, भिकाऱ्याला भीक वाढायचं, दारात कुणी आलं त्याला जीव खाऊ घालायचं. आता तसं काही नाही. शिट्टी वाजवते, खिट्टी लावून घेते, तर दोघं नवरा बायको जेवत बसते. आवाज ऐकला अनुसयाने, बाहेर आल्या भिक्षा घेऊन. सांगितलं आम्हाला ही भिक्षा चालत नाही. मग विवस्त्र भिक्षा पाहिजे, नाही तर आम्ही तुमचं सत्व घेऊन जाऊ. अनुसयाला प्रश्न पडला, विवस्त्र भिक्षा? पण त्या माऊलीत होत्या. सांगितलं तथाच. हातात मंडून घेतला, पाणी तिघाच्या अंगावर शेण पडलं. हे तिघजण लहान लहान लेकर झाले. अनुसयाने उचलले, नावदो घातले, दूध पाजलं, पाळण्यामध्ये धोका द्यायला लागला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले. यांचे मालक आहे ना, हे एकमेकीला म्हणू लागल्या, सप्ताह तर नाही बसला कड्याचा. हे 2-3 दिवस झाले तसे यायला. चला चौकशी करू आपण. अनुसयाकडे पाठवले होते. आले अनुसयाकडे आणि म्हणले, बाई आमचे मालक तुमच्याकडे आलते ना? म्हणल्या हो. मग ते परत गेले का? म्हणलं नाही. कुठे? म्हणले ते पाळण्यात. ते तिघी जणी गेल्या पाहू लागले. विचारलं. अनुसयाने सांगितलं आपले आपले ओळखून घेऊन जा. पण आता हे तिन्ही सारखे तो ओळख तर कशी येते? अनुसयाला शरण गेल्या. आई साहेब तुम्हीच ओळखून द्या. नमस्कार केला ना अनुसयानं. जेथे तेथे ते ओळखून त्यांच्या स्वाधीन केले. हे तिघजण निघाल्यानंतर अनुसयाने नमस्कार केला. म्हणजे देवा तुम्ही आता चाललात, मला खून काय तुमची खून का? मग या तिघांनी विचार केला. म्हणजे आपण तिघजण मिळून अवतार घेऊ. ह्या तिघांना मिळून एक अवतार घेतला. शरीर एक, 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, 3 मुकुट 6 हात. आयोनी संभव यांचा जन्म झाला.
तेव्हापासून दत्त जयंती सुरुवात आहे. आता दत्ताचा थोडा वाद आहे महाराज. काही समाज एकमुखी दत्त मानितो आणि आपला समाज जो वारकरी संप्रदाय आहे तो त्रिमुखी संत दत्त मानितो. असू द्या, त्याचा धर्म जे ते पाळूत काय करत. दत्तात्रयाचा अवतार झाला. आमचे ज्ञानेश्वर महाराजांनी निरीक्षण करून पाहिलं आणि निरीक्षण करून पाहिल्यावर त्याचा उद्गार अभंगाच्या पहिल्या शिखरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी एक योगी पाहिला. शिखर कोणतं? सगळ्यात उंच असेल ते. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकाय. आऊट, पीठ, श्रीहात, गोला, सहस्रदळ, भ्रमर गुंफा, शिखर. या शिखरावर मी एक योगी पाहिला. हो. म्हणजे तो कसा आहे? हो, तो असा आहे, तेने सांडिली माया. माया चांगली शब्द घातलेला आहे माऊली. माया टाकणं वेगळं, माया सोडणं वेगळं. सोडलेली पुन्हा धरता येते, टाकलेली पुन्हा उचलता येते. पण सांडलेल्यावरील उपाय नसले काय? माया सांडली पाहिजे आणि परमार्थ त्याच्याकरता करायचा तुम्ही. जी माया आहे ना, माया, मा म्हणजे खरी आणि या म्हणजे नाही. त्या खोट्या मायेला टाकलं पाहिजे. पण त्या मायेनं आपल्याला एवढं गोंधळात टाकले. महाराज आमच्या 5 वर्षाच्या मुक्ताबाई चांगदेव महाराजाला म्हणतात, चांगदेवा, माया नदीचं पाणी गड्या बहु ओढीत. ए चांगदेवा, माया नदीचं पाणी गड्या बहु ओढीत. भल्या भल्या पाहुणारा पाणी उलथून पाडीत. माया सांडली पाहिजे. मग त्याने सांडलेली माया सुटत नाही महाराज शेवटच्या क्षणापर्यंत. जरी मरू टेकले शरीर, पाया शोधून बांधीचे घर. पुत्र पौत्र कलत्र नांदावा. माया सुटत नाही महाराज. आणि परमार्थ त्याच्याकरता करायचा, फक्त माया सोडण्याकरिता. बाकीचं काही नाही. बाकीचं सगळं सोंग आहे महाराज. तेने सांडिली माया, तेजी येली कंठा काया. काया म्हणजे शरीर. हे देह नाशिवंत आहे, जाणार आहे हे लक्षात आलं. हा देह नाशिवंत.
नाशवंत तेजी येणे कंठा काव्या मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा आनंद वेगळा परमानंद वेगळा आणि ब्रह्मानंद वेगळा. आपल्याला क्षणिक गोष्टीचा आनंद होतो तो क्षणिक आहे महाराज. काही दिवस टिकत होतो परमानंद आणि ब्रह्मानंद. एकदा तिथं मन गेलं की परत माघारी तेथोने अनुठवू माथा मरणा वाचवणे सर्व. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझाने. म्हणजे तिथं ते काय करीत होते हो. आलो हात धोने नाद. आपल्यामध्ये एक वाद्य वाजत आहे बरं का. आपल्याला ते ऐकू येत नाही. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर प्रत्येक जण आपल्या आपल्या कानात बोट घाला. आणि जो आवाज येतो तो हे ब्रह्मानंदाचा. आलो हातात आनो हात वाजती टाळ. झोपी जातो. झोपेतून उठतो, चालतो, बोलतो, खातो, पितो. चाललेला व्यवहार करतो. लहान हातावर चाललेला. आनो हात धोने नाद. तो पावला परमपद. आता पुन्हा जायची जागा राहिली नाही. शेवट परमपद. पद वेगळं परमपद वेगळं. पद येतं बी पद जातं बी. आम्हाला पत्रिका कोणाची आली तर माजी सरपंच. माझी काय डिग्री आहे का काय. माजी आमदार, माजी खासदार हे पद आहे. हे परमपद जे आहे ते जात नाही. तदा का नृत्य होते महाराज. लोक झाले नादे लागले समाधी. लागले समाधी.
पावला परंपत उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलत तसे. तुर्या ही अवस्था आहे आणि म्हणतात तुर्या मन गेले विलया ब्रह्मानंदा माघारी अनुहार ध्वनीनाथ तो पावला परंपत उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलत असे आपल्या महिमेत प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आमचे मदन महाराज कधी पहा आपल्या महिमेतच होते. कधी पहा सुख नाही दुःख नाही पाप नाही पुण्य नाही मी नाही माझं नाही दिसल ते सगळं आपलंच. आणि त्यांच्या भोळेपणाचा त्यांच्या साधूपणाचा फायदा बऱ्याच भामट्या लोकांनी घेतला. विठ्ठला पण त्यांचा विधोत झाला. काही नाही माझजवळ यादी द्या सोडून. तो पावला परंपत उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे विनोद तसे ज्ञान गोधावरीचे तिरी ठेपा सांगतात. ज्ञान कुधय गोधावरीच्या तीरावर आहे. गोदावरी म्हणजे मन आहे. प्रातस्मरणीय आमचे गुरुवरे गुरुजी रंगनाथ महाराज सांगायचे गोदावरी हे मन आहे. तो का म्हणे मन करारे निर्मळ येवणे गोपाळ निर्मळ चित्ते झाले नवनीते पाशना पाझर सुतते ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. पांचाळेश्वर पैठणच्या राष्ट्रभूमीच्या मध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी दत्तात्रयाला पाहिले ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगी. मी असा एक योगी पाहिला की तो योगी पाहिल्यानंतर परत जन्म नाही आणि तो का म्हणे माझी बात ज्यावे नाही आम्हा मरावे लागत आहो अखंडित दर्शे तैसे. ज्ञानेश्वर विश्वतारावया कोणाचं पाठ केलं विश्वतारावया अवतार घेशी घरी अवतारी तुमचाच मोबाईल द्या सर्च करून त्यांच्याकडे 2 मिनिट. तेच निळे ते फेसबुकवर त्यांनी टाकलेलं त्याच्यामुळे फेसबुकवरच विश्वतारावया
विश्वतारा हरी अवतार विश्वतारावया अवतार विश्वतारावया अवतार विश्वतारावया आत्रिज्ञानुसया ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिने पूर्णाती तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष ऋतु वास उत्तर काळ एका जनार्दने पूर्णावतार एका जनार्दने पूर्णावतार निर्गुण निराकार आकार परम श्रद्धेय आदरणीय यांना सांगितले आणि ते आपल्या विनंतीला